नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत उदावंत नवदिशा करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारताचा इतिहास हा भाग अभ्यासत आहोत। त्यामध्ये आपण भाग 3 शैक्षणिक सुधारणा आज पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्या आधुनिक भारताच्या इतिहासाचे लेक्चर हे अपलोड होऊ शकले नाही, परंतु मी प्रयत्न करेल की यानंतर रोज किंवा एक दिवसाआड आपले व्हिडिओ लेक्चर अपलोड होतील। तरी जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच ज्यांना व्हिडिओ लेक्चरच्या नोट्स हव्या असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। त्यामध्ये तुम्हाला आपल्या इतर लेक्चरच्याही नोट्स मिळून जातील। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपण पाहणार आहे आधुनिक शिक्षणाचा इतिहास। ब्रिटिशांचं जे प्रशासन आहे ते सुव्यवस्थित चालू राहावं याच उद्देशाने त्यांनी आधुनिक पाश्चात्य शिक्षणाची भारतामध्ये सुरुवात केली होती। त्यांना जे भारतीय आहे त्यांचे बौद्धिक जीवन जे आहे ते संपन्न करायचे होते। त्यांचा मूळ हेतू हा नव्हता की भारतात मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण व्हावे, पण त्यांची राजवट व व्यापार सुरळीत चालू राहावा। तसेच जे औद्योगिक क्रांती झालेली आहे त्याचा जो बदल आहे तो थोडाफार हिंदी जनतेला कळावा आणि ब्रिटिशांची जी उत्पादने आहे ते सहजपणे हिंदी बाजारात खपवावी या उद्देशाने त्यांनी आधुनिकीकरणाला भारतात सुरुवात केली। आणि त्याच आधुनिकीकरणाचा पहिला पाया म्हणजे काय होता तर ते आधुनिक शिक्षण होतं। विल्यम जोन्स यांनी 1784 ला एशियाटिक सोसायटीची स्थापना केली। विल्यम जोन्स जे आहे हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायाधीश होते। त्यांनी वॉरेन हेस्टिंग्स सोबत एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती। एशियाटिक सोसायटी स्थापन करण्यामागे त्याच्या मागचा मूळ उद्देश काय होता, जे प्राचीन भारतीय साहित्य आहे त्याचा परिचय इंग्रजांना तर पाश्चात्य शिक्षणाचा परिचय भारतीयांना करून देणे हा त्यामागचा मूळ हेतू होता। एशियाटिक सोसायटीची पत्रिका होती, तिचं नाव होतं रिसर्चेस। त्याच्यामध्ये जो भारताचा सुवर्ण भूतकाळ आहे तो प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला होता। त्याचबरोबर 1789 मध्ये जोन्स यांनी कालिदासांच्या अभिज्ञान शकुंतलचे इंग्रजीत भाषांतर केले होते। विल्किन्सनने भगवद्गीतेचे इंग्रजी भाषेत भाषांतर केले होते। ते जे भाषांतर झाले होते ते एशियाटिक सोसायटीच्या अधीनच झाले होते। आणि विल्किन्सन जो होता तो कलकत्ता सरकारी छापखान्याचा सुप्रिटेंडेंट होता आणि या गीतेला वॉरेन हेस्टिंग यांनी प्रस्तावना लिहिलेली होती। वॉरेन हेस्टिंगने 1781 मध्ये कलकत्ता येथे मदरसाची स्थापना केली होती। 1791 मध्ये बनारसचा जो रेसिडेन्सन होता जोनाथन डक्कन याने बनारस संस्कृत कॉलेजची स्थापन केली होती। आणि बनारस संस्कृत कॉलेज स्थापन करण्याचा मागचा उद्देश काय होता, त्यानंतर 1800 मध्ये वेलेस्लीने कलकत्त्यामध्ये ICSच्या शिक्षणासाठी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली होती, परंतु ते लवकरच नंतर मग ते 1802 मध्ये ते बंद करण्यात आलं होतं। त्यानंतर 1819 ला कलकत्ता स्कूल सोसायटी या खाजगी संस्थेची स्थापना झाली होती। या संस्थेने इंग्रजीतून पाठ्यपुस्तक सुरू केले होते। त्याचबरोबर त्यांनी प्राथमिक शिक्षण देणारे शिक्षक देखील तयार केले होते। राजा राममोहन रॉय यांनी 1825 ला वेदांत कॉलेजची स्थापना केली होती। राजा राममोहन रॉय व राधाकांत देव यांनी इंग्रज व्यापारी डेव्हिड हेअर याच्या मदतीने 1817 ला हिंदू कॉलेजची स्थापना केली होती। त्यानंतर ड्रिंक वॉटर बेथून व विद्यासागर राव यांनी कलकत्ता येथे 1849 ला हिंदू बालिका विद्यालय स्थापन केलं होतं। 1813 च्या चार्टर्ड ॲक्टनुसार जे भारतीय शिक्षण आहे त्याची जबाबदारी जी आहे ती कंपनीवरती टाकण्यात आली होती आणि भारतीय शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली होती। त्यानंतर प्राच्यवादी व आग्लवादी विवाद म्हणजे पौरात्यवादी विद्यासमर्थक आणि त्याचसोबत काय पाश्चात्यवादी विद्यासमर्थक। म्हणजे प्राच्यवादी जे होते ते पौरात्यवादी आणि आग्लवादी जे होते ते पाश्चात्यवादी होते। भारतातील शिक्षणाच्या भूमिकेबाबत गव्हर्नर जनरल ॲडमने कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन अर्थात लोक शिक्षणाची सामायिक समिती स्थापन केली होती। त्या समितीमध्ये एकूण 10 सदस्य होते। लोकशिक्षण समितीच्या पुढे 2 प्रश्न होते की एक मुख्य प्रश्न असा होता की सरकारी अनुदान कोणत्या शाळेला द्यावे आणि त्यासोबत शाळेतील शैक्षणिक माध्यम काय असावे। नंतर मग संचालक मंडळाच्या निर्देशानुसार बेंटिंगने काय केलं की जी शैक्षणिक रक्कम होती ते इंग्रजी शिक्षणावर खर्च करण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण त्याला जे प्राच्यवादी होते त्यांनी विरोध केला होता। आता प्राच्यवाद्यामध्ये लॉरेन्स विल्सन, विल्यम जोन्स व HT प्रिन्सेप यांचा समावेश होता, तर आग्लवादी म्हणजे पाश्चात्यवाद्यामध्ये चार्ल्स स्टिव्हन्स, बिशप हेबर, अलेक्झांडर डफ आणि राजा राममोहन रॉय यांचा समावेश होता। त्यानंतर बेंटिंगने मैकालोला शैक्षणिक समितीचा अध्यक्ष केला। 1835 ला मैकालोने शैक्षणिक धोरणावरील इतिवृत्ती सादर केली। आपण जर मैकालोची जी इतिवृत्ती आहे म्हणजे त्याची जे
मीट आहे त्याच्यावरती जर आपण विचार केला तर त्यांनी पूर्णपणे पाश्चात्य शिक्षणाला समर्थन दिले होते. त्यांनी असं म्हटलं होतं की जे इंग्रजी शिकलेले तरुण आहे ते इंग्रजाचे समर्थक बनतील. त्याचबरोबर एक इंग्रजी पुस्तक जे आहे ते शेकडो भारतीय ग्रंथापुढे महत्त्वाचे आहे असे त्यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर त्यांनी भारतीय कायद्याच्या ज्ञानासाठी हिंदू मुस्लिम कायदे जे आहे त्याचे रूपांतर इंग्लिशमध्ये करण्यात यावे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि आपण जर पूर्ण एकंदरीत पाहिलं तर त्यांनी पूर्णपणे पाश्चात्य शिक्षणाचे समर्थन केले होते. त्यानंतर 1833चा चार्टर्ड ॲक्ट आला आणि त्यानुसार शिक्षणासाठी 10 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली. आणि 1844मध्ये लॉर्ड हार्डिंग्जने अधिकृतपणे घोषणा केली की इंग्रजी शिक्षण घेतलेल्यांची नियुक्ती कंपनीच्या सेवेत केली जाईल. आपण जे ह्या शिक्षणविषयक आयोग व समित्या पाहणार आहे ह्या आपण स्वातंत्र्योत्तर भारतापर्यंत पाहणार. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत 1854चा वूडचा खलिता. याला भारतीय शिक्षणाचा मेग्ना कार्टा असे देखील आपण संबोधत असतो. ही एक शैक्षणिक पुनर्रचनेची आणि सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची एक योजना होती आणि भावी काळामध्ये हे शिक्षणासाठी एक दिशादर्शक ठरली होती. त्याचबरोबर चार्ल्स वूड हा जो होता हा बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष होता. त्यानंतर त्यांनी काही शिफारशी केल्या होत्या ज्या वूडच्या खलिताच्या त्या अहवालाच्या ज्या शिफारशी आहे त्या आपण पाहू. पहिली शिफारस होती की पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करण्यात यावा व विज्ञान कला साहित्य या युरोपियन ज्ञानाचा प्रसार करण्यात यावा. म्हणजे पाश्चात्य शिक्षण जे आहे त्याच्यावरती भर देण्यात यावा आणि जे पाश्चात्य शिक्षणामध्ये विज्ञान कला साहित्य आहे त्या सर्वांचा प्रसार करण्यात यावा ही त्याची पहिली शिफारस होती. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी इंग्रजी, ग्रामस्तरावर प्राथमिक शिक्षणासाठी देशी तर जिल्हा स्तरावर इंग्रजी व देशी दोन्ही माध्यमाची शाळा व महाविद्यालय असावी. म्हणजे उच्च शिक्षण जे आहे ते इंग्रजीमधून देण्यात यावे. त्याचबरोबर स्तरावरती प्राथमिक शिक्षण जे आहे त्यामध्ये देशी भाषेचा वापर केला जावा आणि जिल्हा स्तरावरती दोन्ही भाषेचा हा वापर केला जावा. त्यानंतर खाजगी शिक्षण संस्थांना अनुदान द्यावे व त्यांना चालना द्यावी. शिक्षण संस्थांनी पात्र प्राध्यापकांची नियुक्ती करावी आणि शिक्षणाचा दर्जा योग्य असावा. त्याच्यानंतर प्रत्येक प्रांतात एक लोकशिक्षण विभागाची स्थापना करावी आणि प्रत्येक वर्षी शिक्षण विकासासाठी वार्षिक अहवाल देण्याची जबाबदारी द्यावी. म्हणजे प्रत्येक प्रांत जेवढे पण ब्रिटिश प्रांत होते त्या प्रांतामध्ये एक लोकशिक्षण विभाग असेल आणि जे शिक्षणाचा वार्षिक विकासाचा अहवाल आहे तो देण्याची जबाबदारी त्या विभागाकडे असेल. त्यानंतर विद्यापीठाच्या बॉडीमध्ये कुलपती, उपकुलपती आणि सिनेट सदस्य अशी त्यांनी तरतूद केली होती. त्यानंतर परीक्षा घेऊन पदवी प्रदान करणे व प्राध्यापकाची नियुक्ती करणे हे विद्यापीठाचे कार्य असेल. या अहवालानुसार 1857मध्ये कलकत्ता, मुंबई व मद्रास विद्यापीठाची स्थापना केली होती. त्यानंतर व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व त्याने अधोरेखित केले होते. नंतर स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची शिफारस देखील त्यांनी केली होती. 1855ला लोकशिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली आणि 1860ला लाहोर मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1882चा हंटर कमिशन किंवा त्याला आपण हंटर आयोग असं देखील म्हणतो. हा जो आयोग आला होता ह्या आयोग आला होता वूडच्या शिक्षणविषयक खलिता व संबंधित शैक्षणिक विकासाचे परीक्षण करण्यासाठी ह्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. हा जो आयोग होता हा एकूण 22 सदस्यीय आयोग होता. आता हा आयोग स्थापन करण्यामागचं कारण काय होतं की ज्या इंग्लंडमधील काही ख्रिश्चन मशिनरी होती त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेची काय केली होती तर आलोचना केली होती. त्यामुळे हा हंटर कमिशन आयोग जो आहे हा स्थापन करण्यात आला होता. त्याच्यात मुख्यतः प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्यवस्थेचे परीक्षण करणे व त्याची सुधारणा सुचवणे. म्हणजे हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठीच होता. महाविद्यालयीन शिक्षणातील सुधारणा सुचवण्यासाठी या आयोगाची स्थापना केलेली नव्हती. याच्या ज्या शिफारशी आहे त्यामध्ये पहिली शिफारस आहे शिक्षण व्यवस्थेचे पुनर्संघटन करण्यात यावे. म्हणजे त्यामुळे काय होईल की जे सार्वजनिक शिक्षणाच्या विविध शाखा आहे त्यांना त्यांचा समप्रमाणात विकास करता येईल त्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेचे पुनर्संघटन करण्यात यावे. प्राथमिक शिक्षणाचा विस्तार व विकास करणे. प्राथमिक शिक्षण हे देशी भाषेतून देण्यात यावे. म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करावा आणि जे प्राथमिक शिक्षण आहे ते देशी भाषेतून देण्यात यावे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने उचलावे व खाजगी शिक्षण संस्था स्थापनेला प्रोत्साहन द्यावे आणि अनुदानाचे धोरण उदार करावे व सरकारी शाळा बरोबरचा दर्जा द्यावा. शिक्षणासाठी प्रांतिक महसुलाचा एक निश्चित हिस्सा राखून ठेवण्यात यावा. म्हणजे
जे शिक्षण आहे, जे महसूल मिळणार आहे त्या महसुलामधला एक विशिष्ट भाग जो आहे तो शिक्षणासाठी राखून ठेवण्यात यावा. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाचे 2 प्रकार असावे, एक साहित्य शिक्षण आणि दुसरं व्यावहारिक शिक्षण. जे साहित्य शिक्षण आहे ते काय तर विद्यापीठाच्या प्रवेशासाठी आणि दुसरं जे व्यावहारिक शिक्षण आहे ते व्यावसायिक तयार करण्यासाठी. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाला चालना देण्याची शिफारस देखील त्याने केली होती. त्यानंतर रॅले आयोग 1902. सप्टेंबर 1901ला कर्झनने शिमला येथे संपूर्ण भारतातील उच्च शिक्षण व विद्यापीठ अधिकाऱ्यांचे एक संमेलन बोलवले होते आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, आपण इथे शिक्षणविषयक एखादी समग्र योजना बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर ते संपूर्ण जनतेवरती त्यांची इच्छा असो वा नसो लादण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलं दिसत नाही. तरी पण त्यांनी हेच पुढे केलेलं आपल्याला दिसून येते. त्यांनी या संमेलनामध्ये शिक्षणाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारे जवळपास 150 ठराव हे संमत करण्यात आले होते आणि या संमेलनामध्ये थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणविषयक आयोगाची स्थापना करण्यात आली आणि यामध्ये 2 भारतीय होते. त्यामध्ये एक सईद हुसेन बिलग्रामी आणि दुसरे न्यायमूर्ती गुरुदास बॅनर्जी अशा 2 भारतीयांचा याच्यामध्ये समावेश होता. या आयोगाच्या अहवालानुसार भारतीय विद्यापीठ कायदा 1904 हा पारित करण्यात आला होता. भारतीय विद्यापीठ कायदा 1904. तर भारतीय विद्यापीठ कायदा जो आहे त्यामधील काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवाल की भारतीय विद्यापीठ कायदा ही कुठल्या आयोगाची प्रचिती आहे तर ती रॅले आयोगाची प्रचिती आहे. म्हणजे भारतीय विद्यापीठ कायदा करण्यामागे रॅले आयोग होता. चला तर आपण भारतीय विद्यापीठ कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी पाहूया. त्यामधला पहिला आहे, कुलगुरूची नेमणूक सरकार करेल व विद्यापीठाचे प्रादेशिक कार्यक्षेत्र ठरविण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला असेल. म्हणजे कुलगुरूची पूर्णपणे नेमणूक कोणाकडे आहे तर सरकारकडे आहे आणि जे प्रादेशिक कार्यक्षेत्र आहे विद्यापीठाचे ते गव्हर्नर जनरल ठरवेल. म्हणजे रिस्ट्रिक्शन खूप मोठ्या प्रमाणात या कायद्यानुसार लावलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर सिनेटची संख्या 50 वरून 100 करण्यात आली व कार्यकाळ 6 वर्ष इतका करण्यात आला. त्यानंतर सदस्य प्रामुख्याने सरकारद्वारा नियुक्त असावे. कलकत्ता, मद्रास व मुंबई विद्यापीठासाठी जास्तीत जास्त 20 तर इतर विद्यापीठात 15 असावे. आणि सरकार नियुक्त सदस्य जास्तीत असावे यासाठी काय तर त्यामागचा त्यांचा हेतू काय होता की विद्यापीठावरील सरकारचे जे नियंत्रण आहे ते अधिक वाढेल आणि त्यासोबत सिनेटने संमत केलेले ठराव जे आहे ते नकारण्याचा अधिकार सरकारला मिळेल. त्यानंतर प्रयोगशाळा व ग्रंथालय निर्माण करावे तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी हे सरकारने उचलावी. त्यानंतर अध्ययन कार्यासाठी व संशोधनासाठी प्राध्यापक व व्याख्याते नियुक्त करण्याची व्यवस्था करावी. त्यानंतर महाविद्यालयाची तपासणी करण्याची जबाबदारी सिंडिकेटकडे सोपवण्यात यावी. या धोरणाचा एक महत्त्वाचा परिणाम झाला तो म्हणजे 1902 पासून विद्यापीठाच्या सुधारणासाठी 5 लाख रुपये प्रमाणे 5 वर्षासाठी देण्याचे ठरवण्यात आले होते. 21 फेब्रुवारी 1913चा शिक्षण धोरणावरील सरकारचा ठराव. 1906ला बडोदा संस्थानात निशुल्क प्राथमिक शिक्षण आवश्यक करण्यात आले होते आणि त्यानंतर भारतीय लोकांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण द्यावे असा ठराव गोपाळ कृष्ण गोखले यांनी कायदेमंडळात मांडला होता. म्हणजे जे प्राथमिक शिक्षण आहे ते निशुल्क आणि कंपल्सरी करावे यासाठी विचार करण्यासाठी हा जो ठराव आहे हा मांडण्यात आला होता. सरकारने शिक्षण सिद्धांत मान्य केला नाही. त्यांनी निरक्षरता हटवण्याचे धोरण स्वीकृत केले होते. त्यानंतर आपण पाहणार आहोत सँडलर विद्यापीठ आयोग 1917 ते 1919. हा जो आयोग आहे हा लीड्स विद्यापीठाचे कुलगुरू M.E. सँडलर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता. या आयोगाचा विषय काय होता तर कलकत्ता विद्यापीठाच्या समस्याचा अभ्यास करणे हा याचा मुख्य हेतू होता. याचा जो अहवाल आहे तो जरी कलकत्ता विद्यापीठाच्या बाबतीत असला तरी त्यातील जे व्यावहारिक सत्य आहे ते सर्वच विद्यापीठांना लागू होते. यामध्ये 2 भारतीय होते ते म्हणजे आशुतोष मुखर्जी व जियाउद्दीन अहमद यांचा याच्यामध्ये समावेश होता. 1904चा जो भारतीय विद्यापीठ कायदा होता त्याच्यावरती या आयोगामार्फत टीका करण्यात आली होती की महाविद्यालय आणि विश्वविद्यालय शिक्षणाचा योग्य तो समन्वय झालेला नाही आहे अशी टीका त्यांनी केली होती. शिफारशी ज्या आहेत यामध्ये पहिली शिफारस जी होती ते शालेय शिक्षण 12 वर्षाचे असावे आणि ते माध्यमिक व उत्तर माध्यमिक असे असावे आणि विद्यापीठामध्ये प्रवेश हा उत्तर माध्यमिक परीक्षेनंतर दिला जावा. त्याचबरोबर स्वतंत्र किंवा हायस्कूलशी संबंधित इंटरमिडिएट विद्यालयांची देखील स्थापना
करण्यात यावी। त्यानंतर माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या निर्मितीची शिफारस करण्यात आली। म्हणजे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे दोन्ही वेगळे वेगळे बोर्ड स्थापन करण्यात यावे अशी शिफारस सँडलर आयोगाने केली होती। त्यानंतर पदवीचे शिक्षण जे असावे ते 3 वर्षाचे, म्हणजे जे डिग्री आहे डिग्रीचे वर्ष किती तर 3 वर्षाचे असावे। त्यानंतर विद्यापीठाने कडक नियम बनवू नये। त्यानंतर प्राचीन संबंध विद्यापीठाच्या जागी पूर्ण स्वायत्त निवासी व एकात्मक स्वरूपाचे विद्यापीठ स्थापन करण्यात यावे। म्हणजेच काय, जी काही संलग्न विद्यापीठ होती ते दूरदूरपर्यंत पसरलेली होती, तर अशा जुन्या स्वरूपाच्या विद्यापीठांच्या ऐवजी काय करण्यात यावे की एकाच ठिकाणी अध्ययन अध्यापन व निवासाची सोय असेल अशा प्रकारचे विद्यापीठ स्थापन करण्यात यावे। नंतर कलकत्ता विद्यापीठाचा कार्यभार कमी करण्यात यावा व ढाका येथे एक विद्यापीठ स्थापन करण्यात यावे। लक्षात ठेवा, ढाका विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस जी केली होती ती सँडलर आयोगाने केली होती। त्यानंतर महिला शिक्षणाच्या प्रचारासाठी कलकत्ता विद्यापीठात एक महिला शिक्षण प्रसार बोर्ड बनवले जावे। म्हणजे कलकत्ता विद्यापीठात काय आहे तर जी महिला शिक्षण आहे त्याचा प्रसार करण्यासाठी एक महिला शिक्षण प्रसारण बोर्डची स्थापना करण्यात यावी। त्यानंतर ढाका व कलकत्ता विद्यापीठात अध्यापकांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभाग स्थापन करण्याची शिफारस करण्यात। त्यानंतर आयोगाने व्यावसायिक कॉलेज सुरू करण्याकडे सरकारचे लक्ष वेधले। त्यानंतर 1916 मध्ये मैसूर विश्वविद्यालय व बनारस विद्यापीठ, 1917ला पाटणा विद्यापीठ, 1918ला उस्मानिया विद्यापीठ, 1920ला अलीगढ विद्यापीठ व 1921ला लखनौ विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी। आणि त्यानंतर सरकारने असे आदेश दिले की सँडलर आयोगाने केलेल्या शिफारसी सर्व प्रांतांनी तपासून निर्णय घ्यावा अशी सूचना सरकारने दिली होती। नंतर दुहेरी शासनाअंतर्गत 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणेनुसार प्रांतीय शिक्षण विभाग लोकनिर्वाचित मंत्र्याकडे देण्यात आले व केंद्र सरकारने जे आहे ते शिक्षणावरील लक्ष काढून घेतले व शिक्षण हा विषय जो आहे हा प्रांताच्या अधीन करण्यात आला होता आणि त्यावरती केंद्रीय अनुदाने जे आहे ते बंद करण्यात आली होती आणि त्यामुळे प्रांत आर्थिक अडचणी असल्यामुळे ते काय तर शैक्षणिक योजना योग्यपणे राबवू शकत नव्हते। पण तरी पण त्यानंतर जे परोपकारी लोक होते त्यांच्या मदतीने शिक्षणाचा बराच विकास करण्यात आला होता। त्यामध्ये आपण पाहणारा हार्टोग समिती 1929। काळानुसार शिक्षण घेणाऱ्यांची संख्या हे दिवसेंदिवस वाढत चालली होती, परंतु शिक्षणाचा दर्जा हा घसरत चालला होता आणि शिक्षण पद्धतीविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता। शिक्षण पद्धतीवरती टीका व्हायला लागल्या होत्या, म्हणून त्यावेळेस इंडियन स्टॅट्युटरी कमिशनरने सर फिलिप हार्टोग यांच्या नेतृत्वात शिक्षणाचा विकासावर अहवाल देण्यासाठी हार्टोग समितीची स्थापना केली होती। याचा जे शिफारस होता त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा राष्ट्रीय महत्त्वावर जोर दिला पाहिजे असं सांगत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की शिक्षणात सुधारणा व त्याचे संघटन देखील केले गेले पाहिजे। त्यानंतर ग्रामीण विद्यार्थ्यांना वर्नाकुलर मिडल स्कूल स्तरावर रोखून व्यावसायिक व औद्योगिक शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात यावी। यामुळे काय होईल की जे संख्या वाढत आहे शिक्षण घेणाऱ्याची ती देखील कमी होईल, म्हणजे त्यांना तिथेच रोखून ठेवलं तर ते काय व्यावसायिक तयार होतील। त्याचबरोबर जे लायक असतील त्यांनाच उच्च शिक्षण देण्याची सहमती असावी। नंतर पायाभूत शिक्षणाची वर्धा योजना। आता 1937 मध्ये महात्मा गांधीजींनी हरिजनमध्ये शिक्षणावर आधारित एक योजना प्रस्तुत केली होती आणि या योजनेचा मूळ उद्देश जो होता हस्त उत्पादन हा त्याचा मूळ उद्देश होता। या अंतर्गत विद्यार्थ्यांना 7 वर्षापर्यंत मातृभाषेतून शिक्षण देण्याचे यात ठरवले होते, परंतु प्रांतीय सरकारने राजीनामा दिला आणि ही योजना जी आहे ती मागे पडली होती। त्यानंतर शिक्षणावरील सार्जंट योजना 1944। ही जी योजना आहे ही केंद्रीय शिक्षण सल्लागार बोर्डाने तयार केली होती आणि सार्जंट जे आहे ते भारत सरकारचे शिक्षण विषयक सल्लागार होते आणि या योजनेने विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावर सुधारणा करण्यावरती जोर दिला होता। तसेच या योजनेने 6 ते 11 वर्षापर्यंतच्या बालकांना निशुल्क आणि अनिवार्य शिक्षणाची तरतूद केली होती। तर लक्षात ठेवाल की 6 ते 11 वर्षापर्यंतच्या बालकांना निशुल्क आणि अनिवार्य शिक्षणाची तरतूद जी केली होती ती सार्जंट आयोगाने केली होती। नंतर राधाकृष्ण आयोग 1948-1949 हा जो आयोग आहे हा विद्यापीठ शिक्षणावर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता। यांनी जे शिफारसी केल्या होत्या त्या पुढील प्रमाणे आहे। यामध्ये त्यांनी पदवी प्राप्तीपूर्वी 12 वर्षाच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था करावी।
त्यानंतर उच्च शिक्षणाचे 3 प्रमुख उद्देश असावे. एक सामान्य शिक्षण असावे, दुसरं संस्कार शिक्षण असावे आणि तिसरं काय तर व्यावसायिक शिक्षण असावे. अशा प्रकारचे यामध्ये 3 स्तर असावे. आणि त्यांनी यामध्ये म्हटलं होतं की जो प्रथम स्तर आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात यावा, कारण तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रशासकीय सेवेसाठी विद्यापीठाची पदवी उपाधी आवश्यक असू नये, म्हणजे पदवीची उपाधी आहे ती आवश्यक असू नये अशी शिफारस राधाकृष्ण आयोगाने केली होती. त्यानंतर शिक्षणाला समवर्ती सूचीचा विषय बनवावे, म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांच्याही अंतर्गत तो विषय राहील यासाठी तो समवर्ती सूचीचा विषय बनवला जावा. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात यावी. विद्यापीठात जे आहे ते कमीत कमी 180 दिवस शिकवण्याचे कार्य हवे आणि यामध्ये 11 आठवड्याचे 3 सत्र असावे. राधाकृष्ण आयोगाच्या शिफारशीनुसारच 1953ला विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर कोठारी आयोग 1964 ते 66. ह्या आयोगाची स्थापना जी आहे ती स्थापना शैक्षणिक राष्ट्रीय रूपरेषा तसेच सर्वसामान्य सिद्धांत व धोरण व सर्व अंगाचा व स्तरांचा विचार करून शिक्षण सुधारणा या बाबतीत या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. याचे जे अध्यक्ष होते ते दौलतसिंह कोठारी होते. तसेच इंग्लंड, रशिया व अमेरिका येथील शिक्षण तज्ज्ञ तसेच वैज्ञानिकांना या आयोगावरती आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि युनेस्कोचे जे सचिवालय होते त्यांनी JF मॅकडुगल यांना आयोगाच्या सेवार्थ पाठवले होते आणि त्यांनी आयोगाचे सहकार सचिव या स्वरूपात कार्य पाहिले होते. या आयोगाच्या शिफारशी जी आहे त्यामध्ये शिक्षणाच्या सर्व स्तरावर समाजसेवा आणि कार्यानुभवाचे विषय सामील करण्यात आले. त्यांनी सर्वसामान्य शिक्षणाचे अविभाज्य अंग म्हणून शिक्षणाच्या सर्व स्तरावर समाजसेवा आणि कार्यानुभव विषय सामील करावे अशी शिफारस केली होती. नंतर नैतिक शिक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेचा विकास केला जावा. नंतर माध्यमिक शिक्षणाला व्यावसायिक बनवले जावे, ज्यामुळे काय होईल तर मोठ्या प्रमाणात शाळा स्थापन होतील आणि स्पर्धा निर्माण होईल आणि चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर उत्तम अध्ययन केंद्राची स्थापना केली जावी. नंतर कृषी संशोधन आणि शिक्षणावरती भर देण्यात यावे. नंतर शाळांमधील शिक्षकांच्या गुणवत्ता व प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले जावे. त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968ला राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे पहिलं राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे ते जाहीर झालं होतं आणि हे जे होतं हे कोठारी आयोगाच्या शिफारशीवरती आधारित होतं. या धोरणाचे प्रमुख प्रावधान जे होते त्यामधलं पहिलं जे आहे 14 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी निशुल्क आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था. नंतर शिक्षणाचा त्रिभाषी फॉर्म्युला स्वीकारण्यात आला, म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि त्यासोबतच ते राज्याची भाषा अशा प्रकारचा त्रिभाषी फॉर्म्युला स्वीकारण्यात आला. त्यानंतर विज्ञान आणि संशोधनात समानता. नंतर कृषी तसेच उद्योगासाठी शिक्षणाचा विकास. नंतर पाठ्यपुस्तकांना अधिक उत्तम बनवणे आणि स्वस्त पुस्तकाचे उत्पादन करणे. राष्ट्रीय उत्पादनाच्या 6% रक्कम शिक्षणावर खर्च करावी, म्हणजे जे आपलं GDP आहे GDPचा एकूण 6% रक्कम काय तर ती शिक्षणावरती खर्च करण्यात यावी. अध्यापकाकरिता पदवृद्धी आणि वेतनवृद्धी असावी. त्यानंतर नवीन शिक्षण धोरण 1968. या धोरणांचे प्रमुख प्रावधान जे होते यामध्ये पहिलं काय राष्ट्रीय साक्षरता धोरणाचा विकास करणे, म्हणजे जी तेव्हाची साक्षरता होती ती 36% होती, ते 2000 पर्यंत 56% पर्यंत नेण्यात यावी. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाचे सार्वभौमिकरण करण्यात यावे. नंतर माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायिकरण करण्यात यावे. शिक्षणाचे समायोजन करणे. त्यानंतर कधीकधी आपल्याला जो आयोग आहे त्याचा क्रम विचारला जातो, तो क्रम लक्षात ठेवण्याकरिता आपल्याकडे शॉर्ट ट्रिक आहे. त्याच्यामध्ये आहे वूडचा हंटर रॅलीमध्ये भारतीय सँडलरच्या हार्टवर सार्जंटने राधाकृष्ण व कोठारीच्या मदतीने मारला, म्हणजे वूडचा अहवाल आहे. त्याच्यानंतर हंटर आयोग आहे, त्यानंतर रॅले कमिशन, त्यानंतर भारतीय विद्यापीठ कायदा, त्यानंतर सँडलर आयोग, त्यानंतर हार्टोक समिती, त्यानंतर सार्जंट योजना, त्यानंतर राधाकृष्ण आयोग व नंतर मग कोठारी आयोग. अशा प्रकारचा हा क्रम आहे. हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायला या ट्रिकने मदत होईल. त्यानंतर महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण. तर महाराष्ट्रातल्या आधुनिक शिक्षणाचा विचार केला तर आपल्या याच्यामध्ये एल्फिन्स्टन जो आहे, जो मुंबईचा गव्हर्नर होता,
त्याचा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हात होता. तर एल्फिन्स्टनचे शैक्षणिक कार्य जे आहे ते आपण आधी बघणार आहे. एल्फिन्स्टनने शैक्षणिक विषयक योजना तयार केली होती ती म्हणजे मिनिट, आणि हीच जी आहे पुढे सरकारच्या शैक्षणिक योजनाचा पाया ठरली होती. त्यानंतर त्याने 1820 मध्ये सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ द एज्युकेशन ऑफ पुअर ही संस्था स्थापन करून त्याद्वारे देशी भाषेतून शिक्षण देण्याला सुरुवात केली होती. नंतर 1824 मध्ये मुंबई येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले होते. त्यानंतर 1816 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. नंतर 1820 मध्ये द बॉम्बे नेटिव्ह अँड स्कूल बुक सोसायटीची स्थापना करण्यात आली. नंतर 1831 ला पुणे येथे संस्कृत कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. ह्या सर्वांचा आपण थोडा विस्तृतरित्या अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण पहिले पाहू बॉम्बे एज्युकेशन सोसायटी 1816. या सोसायटीचे प्रमुख आधारस्तंभ जे होते ते कोण होते? एल्फिन्स्टन, आणि याची स्थापना देखील कोणी केली होती? तर एल्फिन्स्टन यांनी केले होते. त्याचबरोबर मुंबई इलाक्यात कंपनीच्या वतीने विविध शाळा उघडणे व शिक्षणाचा प्रचार करणे हा सोसायटीचा मुख्य हेतू होता. व मुंबई येथे 1824 ला एल्फिन्स्टन हायस्कूल तसेच 1834 ला एल्फिन्स्टन कॉलेज हे देखील सुरू करण्यात आले होते. जगन्नाथ शंकर सेठ यांनी एल्फिन्स्टनचे स्मारक व्हावे या इच्छेने 3 लाख रुपये वर्गणी गोळा केली, आणि त्यातूनच काय एल्फिन्स्टन हायस्कूल व एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना करण्यात आली होती. नंतर द बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी 1820 या सोसायटीची स्थापना जी झाली होती ती एल्फिन्स्टनच्या मदतीने झाली होती, आणि शैक्षणिक निधी जमा करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू होता. आणि त्याचसोबत जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा मराठी व गुजरातीमध्ये अनुवाद करावे हा त्यांचा एक उद्देश होता. द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1822 या संस्थेची स्थापना जी आहे ती जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली होती, आणि त्यांना जी मदत केली होती ती एल्फिन्स्टनने यामागे मदत केली होती. आणि मुंबई शहरात स्थापन होणारी ही एक भारतीय सर्वात पहिली अशी संस्था होती. त्यानंतर या संस्थेने मुंबईत व मुंबईबाहेर अनेक शाळांची स्थापना केली होती. या कार्यामध्ये जे आहे जगन्नाथ शंकर सेठ यांना सदाशिव छत्रे व बाळशास्त्री जांभेकर यांनी सहकार्य केले होते. त्यानंतर लोक शिक्षण समिती 1823 ला लोक शिक्षण समिती स्थापन करण्यात आली होती, आणि ही जी समिती आहे शिक्षण विषयक माहिती संकलन करणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानंतर संस्कृत कॉलेजची स्थापना पुणे येथे 1821 ला करण्यात आली, आणि ही स्थापना जी केली होती ती एल्फिन्स्टनने केली होती. आणि यामागचा एल्फिन्स्टनचा उद्देश काय होता की ब्राह्मण वर्गाला संतुष्ट करणे. नंतर 1851 मध्ये या कॉलेजचे नाव पुणा कॉलेज करण्यात आले, कारण की ज्या प्रकारचा रिस्पॉन्स विद्यार्थ्यांकडून मिळायला पाहिजे होता तो रिस्पॉन्स हा मिळाला नव्हता, म्हणून या कॉलेजचे नाव पुणा कॉलेज करण्यात आले, आणि शिक्षणाचे माध्यम हे संस्कृतऐवजी इंग्रजी करण्यात आले होते. त्यानंतर 1861 ला या कॉलेजचे विभाजन 2 भागामध्ये करण्यात आले. एक म्हणजे डेक्कन कॉलेज ते इंग्रजीसाठी, आणि दुसरं वर्नाक्युलर कॉलेज ते मराठीसाठी. 1865 मध्ये या कॉलेजचे रूपांतर जे आहे ते ट्रेनिंग कॉलेज फॉर मेनमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर शिक्षण मंडळ 1940 ला शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. कंपनी सरकारने महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रसारात सुसूत्रता आणण्यासाठी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्य आणि सरकारी शाळांच्या कार्यांना एकत्रित करून शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. या शिक्षण मंडळामध्ये असलेले 6 सदस्य जे होते त्यापैकी 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे असायचे आणि 3 सरकारद्वारे नियुक्त असायचे. या शिक्षण मंडळाने जे कार्य केले होते त्यांनी शाळेची स्थापना करणे, त्याला मान्यता देणे, त्याचबरोबर वर्गानुसार अभ्यासक्रम तयार केला व शाळेच्या तपासणीची त्यांनी व्यवस्था केली होती व मराठी व गुजराती भाषेत विविध विषयाचे पुस्तक त्यांनी लिहिले होते. आणि 1852 ला भाऊदाजी लाड यांची निवड जी आहे ते या शिक्षण मंडळावरती झाली होती. नंतर इतर महत्त्वाचे काही मुद्दे आहेत, त्यामध्ये पहिला जो आहे ते 1826 मध्ये मुंबई येथे वैद्यकीय शाळा सुरू करण्यात आली होती आणि त्यानंतर लोकवर्गणीतून व सरकारच्या अनुदानातून 1845 ला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले होते. कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयाच्या बेसिकवरती हे विद्यालय स्थापन करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढे या विद्यालयाला मुंबईचे गव्हर्नर ग्रँट यांचे नाव देण्यात आले. मुंबईचे जे गव्हर्नर होते ग्रँट यांचा अपघातात मृत्यू झाला होता आणि नंतर त्याचं जे नाव आहे ते या विद्यालयाला देण्यात आलं. त्यानंतर 12 फेब्रुवारी 1853 मध्ये पुण्यात एतदेशीय स्त्रियांच्या शाळांची दुसरी परीक्षा भरली होती आणि या परीक्षेच्या वेळेस सरदार अप्पासाहेब ढमढरे, अप्पासाहेब मुजुमदार व ब्रिगेडियर डॅन डेम्ट हे उपस्थित
होते। त्यानंतर आपले जे महाराष्ट्रातले काही प्रमुख विद्यापीठ आहेत त्यांच्या स्थापनेबाबत मुंबई विद्यापीठाची स्थापना जी 1857ला झाली होती, नागपूर विद्यापीठाची स्थापना 1919, पुणे विद्यापीठ 1949, मराठवाडा विद्यापीठ 1858 आणि शिवाजी विद्यापीठ 1963ला स्थापन करण्यात आले। विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची माहिती मिळवण्याकरता बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका।